मित्रांनो, आज आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची हे पाहणार आहोत. याच्यामध्ये काय काळजी घ्यायची कशी नाही ते पाहू. हे एक कंटेनर आहे थायमेथॉक्झाम. हे एका बॅगला आपल्याला 60 ml घ्यायचं आहे. आणि दुसरा आहे ह्युमिक जेल, एक 200 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि तिसरा एक याला आपल्याला आयटम लागणार आहे तो 22 टीन 50 ग्रॅम. असे हे तिन्ही घटक मिळून आपल्याला याची बीज प्रक्रियेसाठी वापरायचे आहेत. जे दिलीप उदासी तंत्रानुसार आपण ही बीज प्रक्रिया करत आहोत. याचे दिलीप उदासी साहेबांनी सांगितलेले आहे. हे नेहमी आपण करतो. याचा रिझल्टही खूप चांगला आहे. अगोदर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बियाण्याला हाताने अजिबात चोळायचं नाही. बियाणे खूप नाजूक आहे. हाताने चोळल्यावर त्याच्यावरची सालपट जे आहे ते टर्पल ते निघून जाऊ शकतं. त्याच्यामुळं काय करायचं, एका फारीवर असे 4 माणसं धरून त्याला हलक्या हाताने मागपुढे करत राहायचं. तर ते इतक्या लवकर सगळ्या बियाण्याला व्यापून घेतं आणि अलगद झाल्यामुळे बियाण्याचं कुठलंही नुकसान होत नाही. एकदम पाहू शकता हां बाई, अगदी सावकाश चालू आहे. आता ही बीज प्रक्रिया केल्यानंतर हे बियाणं एकदम असंच 4-8 दिवस सुद्धा आपण ठेवू शकता व्यवस्थित घालताना. त्याला काही होत नाही, कसलाही याला साईड इफेक्ट नाही, काही होत नाही बियाण्याला. आणि तुम्ही पाहू शकता किती बियाण्याला अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये सर्व बियाण्याला कसं औषध बरोबर लागतं ते तुम्ही पहा. त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया वगैरे करायला सांगितली आहे, पण ती काय आम्ही कधी केली नाही. आता ह्याच्यामध्येच आपल्याला सर्व कंटेंट भेटेल. एक तर ह्युमिक जेल सेंटरमध्ये आणा जरा. 96% याच्या मुळांची वगैरे खूप पांढऱ्या मुळाला आणण्यासाठी खूप मदत करते. आणि 22 टीन हे जे चांगलं बुरशीनाशक आहे. आणि एक जे रिहान्समध्ये थायमेथॉक्झाम नावाचा जे कंटेन आहे ते चांगलं कीटकनाशक आहे. तर याला काही दुसरं काही लावण्याची तेवढी आवश्यकता पडत नाही. हे पाहू शकता तुम्ही. अलगद हाताने फक्त पैस करून घेतलं की एक याला 5 ते 10 मिनटामध्ये पूर्ण बियाणं सुकून टणटण होऊन बसतं. हे